Hello friend, this is the Rose project of Rajesh Shikshan Sanstha Satara. This is the 11th standard project of Yashwantrao Chavan Institute of Science. I am Priyanka Jagtap, MSc B.Ed from Physics Department of Yashwantrao Chavan Institute of Science College, Satara. We can study the chapter of magnetism. In previous lectures, we can study up to the magnetic field due to bar magnet at an arbitrary point. In this lecture, we can study about the Gauss law of magnetism, earth magnetism, magnetic declination, and magnetic inclination. So previous, we can study all about that point. And in this lecture, we can start from Gauss law of magnetism. So what is the Gauss law of magnetism? So to study the Gauss law of magnetism, we can know that Gauss law of electrostatic. This is very important. So what is the Gauss law of electrostatic? It is stated that the closed integral of electric field is equal to the charge enclosed by the surface divided by absolute permittivity of that medium, right? What is meant by that? The closed integral of electric field, it means that it is an electric flux, right? So electric flux is equal to the electric charge enclosed by the surface. सो इट मीन्स दॅट की एखादा चार्ज जो आहे किंवा जो काही चार्ज आहे आपला तो काय आहे तर एखाद्या सरफेस मध्ये एनक्लोज्ड सरफेस मध्ये प्रेझेंट आहे बरोबर. सो आपला इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतो तर इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू द टोटल चार्ज टू एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस डिवायडेड बाय दॅट absolute permittivity of that medium, right? This is your Gauss law in electrostatic. So what is a Gauss law in magnetism? Gauss law in magnetism, it said that the closed surface integral of magnetism is equal to the zero. Means what? So magnetic flux is equal to the zero. म्हणजेच काय तर सपोज इथे मी एक डायग्राम शो केलेली आहे बघा. हा काय आहे तर एक मॅग्नेट आहे. सो मॅग्नेट कसा बिहेव करतो तर या ज्या बाहेर पडणाऱ्या आहेत तुमच्या त्या काय आहेत तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. सो या मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा बिहेव करतायत तर आउटसाइड मॅग्नेटच्या आउटसाइड या मॅग्नेटिक फील्ड लाईन नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनला जातात. इथे तुम्ही बघू शकता. आणि काय होतंय त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आहेत त्या नॉर्थ टू साऊथ जात आहेत. आणि त्याच्यानंतर आतमध्ये काय होतंय इनवर्ड मध्ये ही तर दुसरी डायग्राम मी दाखवलेली आहे बघा तुम्हाला. इनसाइड काय होत आहे तर साऊथ टू नॉर्थ डायरेक्शनला या मॅग्नेटिक फील्ड लाईनचं मोशन होत आहे बरोबर. सो अशा प्रकारे हे मोशन होतं त्याच्यामुळे इथे काय होतं तर लुक लाईक स्ट्रक्चर क्रिएट होते. म्हणजेच काय तर या मॅग्नेट मध्ये जेवढ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन एंटर होत आहेत तेवढ्याच त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन एक्झिट सुद्धा होत आहेत. त्याच्यामुळे काय होतंय तर त्या मॅग्नेट मध्ये कोणत्याही लाईन कंटिन्युअसली प्रेझेंट राहत नाही. जेवढ्या एंटर होत आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन तेवढ्याच त्या एक्झिट सुद्धा होत आहेत. त्याच्यामुळे ते काय होतंय की तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो काय सांगितलेला आहे की झिरो आहे. इथे काय सांगितलंय की तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्स हा काय आहे फाय डिवाइड बाय एप्सिलॉन झिरो. बिकॉज ऑफ इथे काय सांगितलंय तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलंय बघा की इलेक्ट्रिक तुमचा जो काही चार्ज आहे तो काय आहे एनक्लोज्ड आहे त्या सरफेस मध्ये. त्याच्यामुळे इथे फाय डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट म्हणलेला आहे. जर का तुम्ही चार्जेस त्या सरफेस मध्ये प्रेझेंट नसतील तर इथे सुद्धा जो तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे तो काय होणार आहे झिरो होणार आहे. तो अबाउट दॅट डायरेक्शन असतो. एक सिम्पली वे मी तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे की गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक काय आहे की तिथे चार्ज प्रेझेंट आहे त्या सरफेस मध्ये. त्याच्यामुळे इथे जो फ्लक्स आहे तो काय असणार आहे आपला क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट बरोबर. आणि मॅग्नेटिझम मध्ये काय आहे तर मॅग्नेटिक फील्ड लाईन असतात त्या कंटिन्युअसली फ्लो करत असतात. नॉर्थ टू साऊथ आणि इनवर्ड कशा असतात साऊथ टू नॉर्थ असतात. त्याच्यामुळे इथे त्या कधीही एक स्टेडी किंवा रेस्ट पोझिशन मध्ये नसतात. त्याच्यामुळे इथे काय होतं एक लूप लाईक स्ट्रक्चर क्रिएट होते आणि त्याच्यामुळे इथे जो आपण हा मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो झिरो आहे असं कन्सिडर करत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम काय आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय closed integral of b bar into ds bar is equal to the zero. B means your magnetic field lines, ds means your particular area
की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुमच्या किती मॅग्नेटिक फील्ड लाईन पास होत आहेत, त्याला आपण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणत असतो. बरोबर. सो नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच की अर्थ मॅग्नेटिझम असं तुम्ही याला म्हणू शकता. बरोबर. सो याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की अर्थ आपण नेहमीच म्हणत असतो की अर्थ हा काय करतोय, एक मॅग्नेट सारखा बिहेव करत आहे. बरोबर. सो तेच आपल्याला इथे शिकायचं की अर्थ मॅग्नेट सारखा कसा बिहेव करत असतो. सो इथे बघा एक अर्थची डायग्राम दिलेली आहे. सो याच्यामध्ये काय आहे, हे सगळ्यांना माहित आहे की अर्थ काय करते की रोटेट होतीये. ठीक आहे. अबाउट दॅट ओन ऍक्सिस. बरोबर. ती स्वतःच्या एका ऍक्सिस बरोबर ती रोटेट होतीये. सो हा जो ऍक्सिस आहे स्वतःचा तो हा आहे. ठीक आहे. सो हा ऍक्सिस म्हणजे हा जो वरचा पोल आहे तो काय असणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय जिओग्राफिक नॉर्थ पोल, आणि हा जो खालचा पोल आहे त्याला आपण काय म्हणत आहे जिओग्राफिक साऊथ पोल. बरोबर. सो याच्यामध्ये काय सांगितलंय की हा काय झाला तुमचा जिओग्राफिक ऍक्सिस झाला, आणि हा काय आहे त्याचा जिओग्राफिक नॉर्थ पोल, आणि हा काय आहे त्याचा जिओग्राफिक साऊथ पोल. सिमिलरली आपण म्हणतोय की अर्थ जो आहे तो ऍज अ मॅग्नेट सारखा बिहेव करतोय. म्हणजे जर का आपण अर्थ मध्ये काहीतरी मॅग्नेट आहे असं जर का आपण कन्सिडर केलं तर तो अशा स्ट्रक्चर मध्ये असतो. म्हणजे भरपूर सारे एक्सपेरिमेंट केल्यानंतर ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला असं समजलं की इथे जो मॅग्नेटिझम जे प्रेझेंट आहे ते असं बिहेव करते की या मॅग्नेट जो ठेवलेला आहे त्याप्रमाणे तो बिहेव करत आहे. म्हणजे की जिथे जिओग्राफिक नॉर्थ पोल आहे तिथे अर्थच्या मॅग्नेटचा साऊथ पोल आहे, आणि जिथे जिओग्राफिक साऊथ पोल आहे तिथे मॅग्नेटिक अर्थचा मॅग्नेट जो आहे त्याचा नॉर्थ पोल आहे, असं ऑब्झर्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. बरोबर. आणि प्रत्येक वेळेला इथे काही ना काही तुमचा समथिंग अँगल आहे, एकदम सेम डायरेक्शनला तिथे नसतात. जिथे जिओग्राफिक नॉर्थ आहे त्याच्यापासून ईस्टला किंवा वेस्टला थोड्याशा अँगलने तुम्हाला तुमचा मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक ऍक्सिस मिळणार आहे तुमचा. ठीक आहे. सो हा तुमचा जो मॅग्नेटच्या मधून सेंटर मधून जी जाणारी आहे त्याच्या भोवती मॅग्नेट फिरू शकतं किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन रोटेट होऊ शकतात, तर तो आहे तुमचा मॅग्नेटिक ऍक्सिस. बरोबर. सो हा झाला तुमचा जिओग्राफिक ऍक्सिस ज्याचे की नॉर्थ आणि साऊथ पोल आहे. हा झाला तुमचा मॅग्नेटिक ऍक्सिस, त्याला सुद्धा काही ना काही साऊथ आणि नॉर्थ पोल आहे. फक्त एक गोष्ट याच्यामध्ये आहे की जिथे तुमचा जिओग्राफिक नॉर्थ पोल आहे तिथे तुमचा मॅग्नेटिक साऊथ पोल आहे, आणि जिथे तुमचा जिओग्राफिक साऊथ पोल आहे तिथे तुमचा मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे अर्थचा. बरोबर. सो हे झालं जिओग्राफिक ऍक्सिस आणि मॅग्नेटिक ऍक्सिस. बरोबर. आता पुढे काय आहे की जिओग्राफिक इक्वेटर आणि मॅग्नेटिक इक्वेटर. इक्वेटर मीन्स व्हॉट, की जिओग्राफिक ऍक्सिस आहे हा तुमचा, त्याला जर का एक परपेंडिक्युलर लाईन तुम्ही ड्रॉ केली तर तो तुमचा काय होणार आहे, इथे जी बघा आडवी लाईन डॉटेड मध्ये केलेली आहे, ठीक आहे, ती तुमची काय आहे, इट इज नथिंग बट द जिओग्राफिक इक्वेटर. म्हणजे जिओग्राफिक ऍक्सिसला एखादी परपेंडिक्युलर लाईन तुम्ही ड्रॉ केली तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, जिओग्राफिक इक्वेटर. बरोबर. सिमिलरली जर का तुम्ही मॅग्नेटिक ऍक्सिसला एखादी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर तिला आपण काय म्हणू शकतो, तर मॅग्नेटिक इक्वेटर. इथे बघा, इथे तुम्हाला हे सांगितलेलं आहे की हा जो आहे तुमचा तो काय आहे, मॅग्नेटिक इक्वेटर आहे, आणि ही जी डॉटेड लाईन मध्ये तुम्हाला दाखवलेली आहे तो काय आहे, जिओग्राफिक इक्वेटर आहे. बरोबर. हा झाला. आणि हा जिओग्राफिक नॉर्थ आणि जिओग्राफिक साऊथ याच्यामध्ये जो काही अँगल आहे तो काय आहे आपला, अँगल ऑफ डेक्लिनेशन आहे. तो पुढे पार्ट आहे, फक्त मी तुम्हाला इथे दाखवत आहे, तो पुढे मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये पुढचा पार्ट जो आहे तो कोणता आहे, तर जिओग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन. व्हॉट इज मीन बाय जिओग्राफिक मेरिडियन, तर जर का आपण अर्थला त्याच्या ऍक्सिस पासून त्याच्या सेंटर पासून जर का कट केलं तर तो कसा दिसणार आहे, हा असा दिसेल. जर का आपण कलिंगडला मधून सेंटर पासून त्याच्या कट केलं तर तो हा असा दिसतो. राईट. हे सगळ्यांना माहित आहे. बरोबर. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. तुम्हाला या प्रकारे तुम्हाला थोडंसं इझिली समजेल. सपोज की हा अर्थ आहे, अर्थला आपण असं मधून कट केलं तर असं अशा प्रकारे काही दिसेल. बरोबर. सो हा ऍज अ काय आहे, हा ऍज अ प्लेन म्हणून तुम्हाला दिसतोय. बरोबर. म्हणजे जिओग्राफिक मेरिडियन हा एक काय आहे, इट इज नथिंग बट इमॅजिनरी प्लेन. बरोबर. हा काय आहे, एक इमॅजिनरी प्लेन आहे. बरोबर. म्हणजेच काय, जिओग्राफिक मेरिडियन म्हणजे काय, तर इट इज अ इमॅजिनरी प्लेन पासिंग थ्रू द
जिओमेट्रिक ऍक्सिस. आलं लक्षात? जिओमेट्रिक ऍक्सिस मधून कट केल्यामुळे तुम्हाला जो काही प्लेन मिळतोय त्याला आपण जिओग्राफिक मेरिडियन म्हणत असतो. बरोबर. सिमिलरली जर का आपण मॅग्नेटच्या डायरेक्शन मधून किंवा मॅग्नेटच्या ऍक्सिस मधून जर का अर्थला कट केलं तर त्याला आपल्याला काय मिळणार आहे? मॅग्नेटिक मेरिडियन मिळणार आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? तर मॅग्नेटिक मेरिडियन मीन्स व्हॉट? तर इट इज अ इमॅजिनरी प्लेन पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ऍक्सिस. त्याला आपण काय म्हणत असतो? मॅग्नेटिक मेरिडियन. आलं लक्षात? सो हे झाले. सिमिलरली जर का त्या जिओग्राफिक मेरिडियनला आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर तो तुम्हाला काय मिळणार आहे? जिओग्राफिक इक्वेटर मिळणार आहे. बरोबर. आणि मॅग्नेटिक मेरिडियनला आपण जर का परपेंडिक्युलर प्लेन लाईन नाही, इथे प्लेन आपण म्हणतोय. सो जर का मॅग्नेटिक मेरिडियनला आपण एखादा प्लेन परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर आपल्याला काय मिळणार आहे? तो मॅग्नेटिक इक्वेटर आपण मिळणार आहे. आणि जिओग्राफिक इक्वेटर सुद्धा आपल्याला कसा मिळणार आहे? जिओग्राफिक मेरिडियनला आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर तिथे आपल्याला जिओग्राफिक इक्वेटर मिळणार आहे. या पद्धतीने जर का तुम्हाला या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय मिळेल? इट इज अ जिओग्राफिक मेरिडियन अँड इट इज अ मॅग्नेटिक मेरिडियन. आणि इथे जो आहे तो दोन्ही मध्ये तुम्हाला एक अँगल मिळणार आहे आणि त्यालाच आपण म्हणतो अँगल ऑफ डिक्लिनेशन. डिक्लिनेशन आपण त्याला अँगल असं म्हणत असतो. म्हणजेच काय? तर जिओग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन या दोन्ही मध्ये जो काही अँगल आपल्याला मिळत असतो तो कोणता असतो? तर डिक्लिनेशन अँगल आपण असं त्याला म्हणत असतो. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला, इथे सांगितलेलं आहे बघा, मॅग्नेटिक डिक्लिनेशन अँड मॅग्नेटिक इन्क्लायनेशन. म्हणजेच त्याला आपण म्हणत असतो अँगल ऑफ डिप. मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणजे मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं होतं डायग्राम वरून की जिओग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन या दोन प्लेन मधले जे काही तुम्हाला अँगल मिळतोय त्याला आपण मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणतो आणि तोच अँगल तुम्हाला इथे थीटाने शो केलेला आहे. बरोबर. सो आता मॅग्नेटिक इन्क्लायनेशन म्हणजे काय आहे की हे झालं इंटरनली, म्हणजे मॅग्नेट अर्थच्या आतमध्ये जे काही मॅग्नेट प्रेझेंट आहे त्याच्याबद्दल आपण बोलत होतो आतापर्यंत. बरोबर. आता सपोज जर का आपण एक फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट कन्सिडर केला आणि तो जर का आपण अर्थच्या जवळ नेला तर तो कसा बिहेव करेल किंवा तो कोणत्या डायरेक्शनला स्टँड करेल हे आपल्याला बघायचं. तर ह्याच्यामध्ये काय आहे की एक फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट आपण जर का घेतला आणि तो अर्थच्या जवळ नेला तर तिथे काय होणार आहे? तर तो थोड्या वेळासाठी रोटेट होणार आहे आणि तो एक समथिंग अँगलने टिल्ट होणार आहे अप टू द जिओमेट्रिक ऍक्सिसच्या थ्रू. म्हणजे जसा की अर्थ मध्ये आपलं काय होतं, मॅग्नेट सुद्धा एक टिल्ट झालेला आहे जिओग्राफिक ऍक्सिस पासून. सिमिलरली आपला जो फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट जो आहे तो सुद्धा कसा होणार आहे? टिल्ट होणार आहे. फक्त त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? अपोजिट असणार आहे. बिकॉज ऑफ तिथं अर्थचा मॅग्नेटचा साऊथ पोल असणार आहे, तिथं तो आपला फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेटचा नॉर्थ पोल असणार आहे. त्याच्यामुळे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? तर ही आतल्या डायरेक्शनला असणार आहे. ही अशा प्रकारे हा जो बी ने तुम्हाला इंडिकेट केलेला आहे तो कसा असणार आहे? एक फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, ही डायग्राम काय आहे? तर इथे तुम्ही काय कन्सिडर केलेलं आहे की हा जो डॉटेड लाईनचा मागचा जो प्लेन आहे तुमचा तो काय आहे? तुमचा जिओग्राफिक मेरिडियन आहे. हा जो फ्रंटचा तुमचा प्लेन आहे तो काय आहे? तर मॅग्नेटिक मेरिडियन आहे. बरोबर. ठीक आहे. सो जिओग्राफिक मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन या दोन्ही मधला जो अँगल आहे तो काय आहे? तुमचा मॅग्नेटिक डिक्लिनेशन. बरोबर. त्याच्यानंतर एक फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट तुम्ही घेतलेला आहे, त्याची डायरेक्शन इथे तुम्ही अशी इंडिकेट करताय. बरोबर. आणि तो कोणता अँगल कन्सिडर करतोय आपल्या प्लेन पासून? तर हा डेल्टा अँगल इथे आपण इंडिकेट करत आहोत त्याने. बरोबर. आता इथे हा अँगल मिळाल्यामुळे तुम्हाला इथे काय झालं? हा ऍज अ रिझल्टंट वेक्टर सारखा आपण कन्सिडर करतोय. बरोबर. इथे आपल्याला हा डेल्टा अँगल मिळालेला आहे. याला जर का हॉरिझॉन्टल लाईन आपण कन्सिडर केली तर ही तुमची काय आहे? इट इज अ हॉरिझॉन्टल लाईन. सो इथे आपण याला काय म्हटलेलं आहे? BH म्हटलेलं आहे. आणि हीच लाईन या लाईनला पॅरलल आहे. सो ही सुद्धा काय झाली? तुमची BH झाली. बरोबर. आणि सिमिलरली तुमचा हा काय झाला? व्हर्टिकल अँगल आहे, व्हर्टिकल साइड आहे ही तुमची. सो हा काय झाला? ऍक्च्युली व्हर्टिकल कंपोनंट आहे. सॉरी, त्याला काय म्हणणार आहे आपण? व्हर्टिकल कंपोनंट. म्हणजे इथे BV आहे हा. बरोबर. त्यामुळे हा सुद्धा त्याला पॅरलल असल्यामुळे हा सुद्धा तुमचा काय आहे? BV आहे. आलं लक्षात?
आणि याच्याच पुढे आपल्याला या व्हॅल्यू आपल्याला या डेल्टाची व्हॅल्यू पुढे फाइंड आउट करायची आहे. ती कशी ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. सो इथे काय सांगितलेलं आहे की साइन डेल्टा इज इक्वल टू बीव्ही डिवायडेड बाय बी अँड कॉस डेल्टा इज इक्वल टू बीएच डिवायडेड बाय बी. आता हे आपण या डायग्राम वरून काढलेलं आहे. तर कसं की हा जो अँगल आहे तुमचा डेल्टा हा काय आहे, इथं अँगल आहे तुमचा. याच्यावरून तुम्ही काय काढू शकता की कॉस डेल्टा तुम्ही कसं काढू शकता की ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. सो ऍडजसंट साइड तुमची काय येणार आहे, ही वाली येणार आहे बरोबर. सो ही ऍडजसंट साइड आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे तर बी एच आहे आणि तुमचा रिझल्टंट वेक्टर काय आहे बी आहे, म्हणजे तुमचा हायपोटेनियस आहे. सो कॉस डेल्टा आपण काय म्हणू शकतो ऍडजसंट साइड डिवाइड बाय युअर हायपोटेनियस, म्हणजेच काय तुमचा बी एच डिवायडेड बाय बी, म्हणजे इथे आपण काय म्हणाले बी एच डिवायडेड बाय बी बरोबर. सिमिलरली आपल्याला साइन जर का डेल्टा काढायचा असेल तर आपण काय काढणार आहे, साइन डेल्टा म्हणजे काय, साइन इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनियस बरोबर. रिझॉल्युशन वेक्टर आपण बघितलेला आहे. ठीक आहे. सो हा रिझॉल्युशन वेक्टर कसा आहे की तुमचा हा आहे डेल्टा अँगल, अपोजिट साइड तुमची ही आहे बरोबर. सो बी व्ही आहे तुमचा इथे. सो बी व्ही आणि हायपोटेनस तुमचा ऑब्व्हियसली बी आहे. सो साइन डेल्टा काय तुमचा झाला बी व्ही डिवायडेड बाय बी, तेच आपण इथे बघा लिहिलेलं आहे. साइन डेल्टा इज इक्वल टू बी व्ही डिवायडेड बाय बी. आता या दोन्ही इक्वेशन्सला कम्पेअर करून आपण हे इक्वेशन फाइंड आउट केलं की टॅन डेल्टा इज इक्वल टू बी व्ही डिवायडेड बाय बी एच, हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. पुढे या दोन साइन आणि कॉसच्या इक्वेशनलाच आपण इथे कंबाईन केलेलं आहे, स्क्वेअर करून त्यांना ऍडिशन केलं तर आपल्याला काय मिळते, आपला रिझल्टंट वेक्टर मिळते, म्हणजे की तुमचा बी मिळतोय, मॅग्नेटिक फील्ड लाईन. तुमच्या बी ची जी रिझल्टंट वेक्टरची जी व्हॅल्यू आहे ती रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू अशा प्रकारे तुम्हाला मिळते. ठीक आहे. हे झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर अँगल फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. अँगल ऑफ डीप आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो हा अँगल ऑफ डीप फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आधी इक्वेशन मिळालं होतं टॅन डेल्टा इज इक्वल टू बी व्ही डिवायडेड बाय बी एच बरोबर. सो याच्यामध्ये काय केलं आपण, टॅन इकडे इनव्हर्स केला, बिकॉज ऑफ आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. दॅट्स वाय आपण काय केलं की टॅन काय केलं इकडे इनव्हर्स केला बरोबर, बी व्ही डिवायडेड बाय बी. ठीक आहे. सो बी व्ही मीन्स काय तर वर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड आणि बी एच म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. सो ऍज जर का इथे कंडिशन तुम्हाला दिलेली आहे की बी व्ही इज इक्वल टू बी एच असेल तर तुमचा डेल्टा हा अँगल किती आहे बरोबर. जर का हे आपण कॅल्क्युलेशन केलं तर बी व्ही इज इक्वल टू बी एच प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला टॅन इनव्हर्स हा अँगल तुमचा किती मिळतो 45 डिग्री मिळत असतो बरोबर. हे सगळ्यांना माहित आहे की टॅन इनव्हर्स ऑफ 45 इज इक्वल टू 1 येत असतो तुमचा. ठीक आहे. सो इथे तुमचा सॉरी टॅन 45 तुमचा किती येत असतो तर 1 येत असतो बरोबर. सो दॅट्स वाय टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू तुमचा 45 डिग्रीचा अँगल तुम्हाला मिळत असतो. त्याच्यामुळे ते अँगल ऑफ डीप तुमचा किती आहे डेल्टा इज इक्वल टू 45 डिग्री बरोबर. आता हे जे अँगल्स मिळत आहेत ना ते काय आहेत ऍक्च्युली, म्हणजे हे जे डेक्लिनेशन अँगल आहे तुमचा हा कशासाठी आहे, इट इज अ ट्रू डायरेक्शन. तुम्हाला ट्रू डायरेक्शन मेन्शन करण्यासाठी हा इथे अँगल जो आहे तो माहित असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, सपोज जर का एक्झाम्पल दिलं की आपले प्लेन जे उडतात, ठीक आहे. सो प्लेनला तुमच्या स्वतः प्लेनला जर का बरोबर डायरेक्शन मध्ये जायचं असेल, एखाद्या राईट सिटी मध्ये जायचं असेल तर त्याला इंडिकेशन करण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडत असतं अर्थ मॅग्नेटिझमचं. त्याला जर का यामधला अँगल माहित नसेल, या दोन्हीचा अँगल माहित नसेल तर तो कधीही ट्रू डायरेक्शनला जाऊ शकणार नाही. म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला बुकमध्ये तुमच्या दिलेलं आहे की मुंबईला जाण्यासाठी तुमचा डेक्लिनेशन अँगल जो आहे तर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्याला मुंबईला कधी, सपोज तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तुम्ही एरोप्लेनने जात आहात, ठीक आहे. त्यासाठी जर का तुम्हाला अँगल माहित नसेल तर तुम्ही कधीही तुमच्या राईट पोझिशनला, राईट सिटीमध्ये कधीही पोहोचू शकणार नाही. म्हणजे जर का तुम्हाला ईस्टला तुम्हाला ईस्टला थोडासा अँगल टिल्टेड आहे, जर का तुम्हाला तो अँगल माहिती आहे तर तुम्ही वेस्टला तो अँगल जाणार आहे. म्हणजे 0 डिग्री 58 मिनिट हा मुंबईचा अँगल आहे. तुम्हाला मुंबईला जायचं असेल तुम्ही काय करता की वेस्ट मध्ये जाता, 0 डिग्री 58 मिनिटला तुम्ही वेस्ट मध्ये जाल
तेव्हा तुम्ही राईट सिटीमध्ये मुंबईमध्ये पोहोचू शकाल. सिमिलरली जर तुम्हाला दिल्लीमध्ये जायचं असेल तर त्याचा अँगल आहे 0°41' एवढा हा त्याचा अँगल आहे. सो तेवढा अँगल तुम्ही ईस्टला गेला तर तुम्ही दिल्लीला पोहोचू शकता. बरोबर. त्यासाठी तुम्हाला हे सगळं अर्थ मॅग्नेटिझम माहित असणं म्हणजे गरजेचं आहे. म्हणजेच काय तर तुझा मॅग्नेटिक डेक्लिनेशन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॉर अ ट्रू डायरेक्शन. बरोबर. तुम्हाला ट्रू डायरेक्शन मेन्शन करण्यासाठी हा मॅग्नेटिक डेक्लिनेशन अँगल हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. बरोबर. सो यासाठी आपण हे सगळं शिकत आलेलो आहे. सो हा अँगल कसा फाइंड आउट करायचा हेही आपण बघितलेलं आहे. त्याच्या रिलेटेड थोडेसे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. थँक्यू.